हाय सगळे युट्यूब फॅमिलीला, सगळ्यांना रामकृष्ण हरी. मी बनवते वरण आणि डाळीची भाजी. कुकर झाला या लावून, लसूण बी झालाय सोलून. चॅनेलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा. आता ह्याच्यावर मी लसूण पिसून घेणार आहे कागदावर. हवा आहे अजून कुकरला. एक मिनिट. पातेलं ठेवलंय आता मी गॅसवर. तेल घालते ह्याच्यात. आधी तिखट जरा बनवून घेते डाळ आणि नंतर थोडस वरण एकच पेला करायचा आहे दीदीसाठी. दीदी कुठं आहे दीदी? मी तर दीदी बोलव दीदीला. दीदी म्हणा बघ कशी ओढून घेते. लसूण घेतलाय मी छान असा ठेचून मस्त पैकी. थोडासा, थोडीशी मोहरी. आज आमच्या इथला बाजार आहे पण आम्ही आज बाजारला गेलो नाही. मोहरी घालते. लय तेल तापलं नाही. थोडस जिरं आणि लसूण. लसणाच्या फोडणीच वरण करणार आहे जरा. थोडासा कढीपत्ता. थोडीशी हळद. थोडस तांबडं तिखट. जरा तिखटच करते, सकाळी तिखटच लागत नाही म्हणून आता थोडस तिखटच करते हे ना. आणि डाळ. डाळ आहे शिजवलेली. छान अशी मस्त पैकी. तुम्हाला दाखवायची अशी डाळ झालेली छान अशी. त्याच्यात व्यवस्थित दाखवायची येत नाही. झाली, छान झाली डाळ. तर आता मी ही चटणीच ठेवून टाकते आणि थोडस पाणी घालते हे का. पाणी आणते. थोडस पाणी. लसणाच्या फोडणीची डाळ खायला चांगलीच लागते. आणि थोडस मीठ. थोडस मीठ, लय नको. थोडस वरणाला घालते, डाळीतच घालते. थोडस मीठ. छान अशी डाळ झाली मस्त. इकडून दिसतच नाही व्यवस्थित. असं द्या चला, छान झाली. दीदीला वरण करायचं आहे जरा. दीदीला वरण करते ह्याच्यात थोडस. पातेलं ठेवते गॅसवर. चालू कर. सरकी देत ना. थोडस तेल घालते. थोडस तेल घातलंय. थोडीशी जिरे मोहरी नाकळ.
आणि थोडासा लसूण त्याच्यासाठी हे तर मी टेचून घेतलेला आहे. तेल तापतंय की तोपर्यंत ठीक आहे. थोडासा कढीपत्ता फ्रीज मध्ये ठेवला होता मी कढीपत्ता. तेल तापलं असेल आता. थोडीशी जिरी मोहरी टाकलं. लहान आहे त्या लहान बाळाला किती लागते. तिखट खात नाही ना ते. खाते पण ते आता आजारी असल्यामुळे तिखट देत नाही. नॉर्मल खाते असं जास्त घेऊन. थोडीशी हळद आणि ही डाळ थोडीशी ठुली तिच्या पुरतीच करायची म्हणून. छान झालं छान. मस्त झालंय. छान असं घटमुट छान झालं. तर माझा कुकर बी झालाय आता. कुकर इकडं ठेवून टाकते. ही किचन हाय लय बारका त्याच्यामुळे गडबड लय होते. कसं हे करावं ते समजत नाही. असं का दिसायला लागलंय. एक मिनिट. त्याला वरण हे झालं या. दीदीला थोडस खायला घेते बघू खाते का. झालंय माझं डाळ वरण. बघू खाल्लं तर खाल्लं. तिला वरणाची बी चव लाग नाही काय खाते का काय करते काय माहिती. बघू कसं झालं. खायला तर चांगलं लागतंय पण तिलाच खाऊ वाटत नाही. काय झालंय काय माहिती. चल तुला खायला घेतलंय. चला सगळ्यांना बाय बाय.